त्यांची भेट कशी होणार? त्यांची भेट कशी होणार? तर ते सांगतात संतांची संगत करायला पाहिजे आपल्याला. संतांची भेट आपल्याला पूर्व पुण्य जरी होती सांगतोय अंतराळामुळं मुकत येते. आपल्या पूर्व पुण्याच्या राशीने आपल्याला खऱ्या संतांची भेट होते. आता आपण जेथे जावे तेथे कपाळच दिसते. लाभ तो विशेष सांगतात. आपण जिकडे जाईल तिकडे आपलं कपाळ बरोबर येणार. मग तुम्ही म्हणाल आपण जिथे मनुष्य जातो तिथे कपाळ बरोबर येणारच ना? कारण कपाळ हा एक शरीराचा भाग आहे. कपाळ हा एक शरीराचा भाग आहे. मग तो बरोबरच येणार ना. मग संतांचे बोलणे हे पारिभाषिक असते. संतांचे बोलणे पारिभाषिक असते. जेथे वाचार्थ लागत नाही तिथे लक्षार्थ लावावा लागतो. म्हणजे याचं उदाहरण देऊन सांगायचं झालं म्हणजे लक्षात येईल. एका ऑफिस मध्ये सफाई कामगारासाठी एक नोकर ठेवला आणि त्या मालकाने त्याला सांगितले, आज आपल्याकडे वरिष्ठ साहेब येणार आहेत. मग तू चांगले ऑफिस साफसफाई करून ठेव. मग त्याने दुसऱ्या दिवशी चांगले ऑफिस साफसफाई केली आणि मालकाने आधी काय सांगितलं होतं, केर टाकताना मात्र माणूस बघून टाक असं सांगितलं. आणि मग याने दुसऱ्या दिवशी ऑफिस चांगले साफसफाई केली आणि एका घमेल्यात केर भरला आणि तो खिडकीजवळ बसला आणि हे ऑफिस दुसऱ्या मजल्यावर होते आणि माणूस येण्याची जाण्याची वाट पाहू लागला. रस्त्यावरून एक गृहस्थ चालला होता. त्याला पाहून त्या नोकराने त्याच्या अंगावरती केर टाकला. त्या गृहस्थाला आला राग आणि तो वाटेल ते बोलू लागला. तेव्हा तो नोकर काय म्हणतो त्याला, माझ्यावर रागवण्याचे काहीच कारण नाही, कारण माझ्या मालकाने सांगितले की माणूस पाहून केर टाक. मग तेवढ्यात मालक येतात. काय झालं विचारतात. तेव्हा सर्व प्रकार करतो आणि मग मालक नोकराला रागवला. नोकर म्हणतो, मालक माझ्यावर रागवण्याचे काहीच कारण नाही, कारण तुम्हीच मला सांगितले होते ना माणूस पाहून केर टाक. मग मी तर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच केलंय. म्हणजे मालकाला सांगायचं काय होतं, मला माणूस नसेल तर केर टाक, पण त्याचा अर्थ याने काय घेतला, माणूस असेल तर केर टाक. सांगायचं तात्पर्य काय, तर जे तिथं वाचार्थ लागत नाही तिथे लक्षार्थ लावावं लागतं. जिथे वाचार्थ लागत नाही तिथे लक्षार्थ लावावं लागतं. तसेच कपाळाचा अर्थ आहे. दोन प्रकारे तुकाराम महाराज आपल्याला कपाळाचा अर्थ सांगतात. एक व्यावहारिकदृष्ट्या आणि एक परमार्थीदृष्ट्या कपाळाचा अर्थ सांगतात. आपण व्यावहारिकदृष्ट्या कपाळाचा अर्थ पाहूया. पहिल्यांदा एका उदाहरण देऊन कपाळाचा अर्थ व्यावहारिकदृष्ट्या सांगायचं झालं तर एक गृहस्थ होता. त्याने 1 रुपयाचे लॉटरीचे तिकीट काढले. त्याला 1 लाख रुपयांचा नंबर लागला. त्याला फार आनंद झाला आणि तो घरी निघू लागला. घरी जात असताना त्याला त्याचा मित्र भेटला. मित्र म्हणायला लागला, काय आज
देवांना भेट बाबरसना देवी वरा विठ्ठल शरणात केले कर्म निवारी नारायण. म्हणून आपण जे कर्म करतो तेच आपल्याला भोगावे लागतात. तेच आपल्याला भोगावे लागतात. रामाला सुद्धा वनवास भोगावा लागला. पाच पांडवांना सुद्धा त्यांचा वनवास भोगावा लागला. आणि चंद्राला सुद्धा कलंक लागला. मग तुमची आमची गोष्ट सोडा. आपण आपल्या जीवनामध्ये थोडंफार दुःख आलं तर म्हणतो देवाने आमचं काही चांगलं केलं नाही. पण तुमचं चांगलं होणं आणि वाईट होणं हे तुमच्यावर अवलंबून असतं. कारण तुम्ही जसं कर्म करता तसं तुम्हाला भोगायला येतं. तुम्ही चांगले कर्म केला तर चांगलंच तुम्हाला फळ प्राप्त होतं. तुम्ही वाईट केला तर तुमचं कर्म तुम्हाला हे कर. म्हणून आपले कर्म चांगले कर. कर्म चांगले कर. म्हणून या अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात जेथे जावे तेथे कपाळ सरिते लाभ तो विषय संत सांग. मग तुम्ही म्हणाल आता संतांची भेट कोठे होईल? संतांची भेट कशी होईल? तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात पूर्वपुण्य तरी होती सानुकूळे अंतरायामुळे नुपदित ते. म्हणजे पूर्वजन्माच्या राशीच्या योगाने खऱ्या संतांची भेट होते. खऱ्या संतांची भेट होते. निष्काम दृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी रोखड्या लाभाती पाठोपाठी ते होय बेटी हरिप्रियाची. ते होय बेटी हरिप्रियाची. म्हणून आपल्या पुण्याईच्या राशीने आपल्या खऱ्या संतांची भेट होते. खरे संत सर्व ठिकाणी भेटतील असे नाही. कारण खरे संत भेटणे फार दुर्लभ आहे. पण बाह्य वेशधारी संत मात्र नक्कीच भेटतील बरं का. कारण या जगात ते संत पुष्कळ आहेत. ते पुष्कळ आहेत. ते लोकांना बाह्य वेश धारण करून लोकांना भुलवतात आणि लोक खऱ्या संतांना न जाणता भलत्याच्याच पाठीमागे लागतात. पण त्यांच्या पाठीमागे लागल्यावर व्यवहारात अशी म्हण आहे की हुरळली मेंढी आणि लागली लांडग्याच्या पाठी. जशी आपली गत झाली कोणाच्याही पाठीमागे लागतात. त्याप्रमाणे लागतात आणि परिणामी त्यांना काय अनुभव येते की हे फक्त पोटासाठी संत झालेले आहेत. पोटासाठी संत झालेले असं मी म्हणत नाही. तुकाराम महाराज म्हणतात पोटासाठी संत झाले कलित बघू. पोटासाठी संत झाले कलित बघू. या कलियुगात संत झाले पोटासाठी संत झाले. कुटुंबाची सेवा करण्याकरता हे संत झाले आहेत. कुटुंबाची सेवा करण्याकरता हे संत झाले. हो दावे आम्ही घेऊन संतांचे परी कुटुंबाचे दास्य करा. ते दोन्ही माळ देवाची कमाणे वाजवी मंगळ पोटासाठी. ते फक्त पोटासाठी आपला पोट भरण्यासाठी फक्त छोटे संत झालेले आहेत. यांची यादीच आहे. एक म्हणजे पहिला वर्ग म्हणजे संन्यासी आहेत. काही संन्यासी आहेत आणि काही गोसावी आहेत आणि काही देवऋषी आहेत. अशी 3 वर्ग आहेत महाराज. आता संन्यासी बघूया. संन्यासी ही भगवी लुगडी भगवी वस्त्रे पांढरी वस्त्रे भगवी करतात आणि त्यांनी टक्कल केलेले असते. म्हणजे या त्यागाने ते आपल्याला संन्यासी करतात. पण त्यांना घरात त्याग जो करायचा असतो तो त्यांच्या अंतःकरणातून होतो. होणी संन्यासी भगवी लुगडी वासना न सोडी विषयाची. वासना न सोडी त्यांना विषयाची वासना सुटत नाही. मग कुत्र्याचाही रंग भगवा असतो. भगवेचा निष्पाळ सहज विषय त्याचा. तेने अनुभवाचा काय पंथ. म्हणून आपण या खोट्या बहिरंगी संतांच्या मागे न लागता खऱ्या संतांच्या मागे लागले पाहिजे. मग तुम्ही म्हणाल की खरे संन्यासी कोण? ज्ञानेश्वर महाराज सांगतात आणि मी माझे ऐसी आठवण विसरले देवाचे अंतःकरण पारखा तो संन्यासी गान निरंतर. म्हणजे देह मी देहासंबंधी माझे ज्याच्या अंतःकरणातून नाहीशी झाली. अंतःकरणातून वासना ज्याच्या अंतःकरणातून नाहीशी झाली याला खरा संन्यासी म्हणता येईल. याला खरा संन्यासी म्हणता येईल. आता गोसावी म्हणतात. गोसावी कसे असतात? त्यांनी लांब जटा वाढवलेल्या असतात आणि एका हातामध्ये चिमटा आणि एका हातामध्ये कटोरा घेऊन मोठ्या आवेशामध्ये चालतात. लांब जटा पाय वाढवून आवटे घेऊन एक रोध चालतात.
त्यांची मुलं का मेली असतात? त्यांची मुले का मेली असतात? दयाचे स्वाधीन देवत्व असती तरी का मरती पोरे त्यांची? तरी का मरती पोरे त्यांची? म्हणून आपण त्यांच्याकडे जातो, त्यांच्याकडे काहीतरी आपलं काहीतरी समजा आपलं काहीतरी चांगलं चालत नसेल, काहीतरी आपल्याला कोणतरी फसवत असेल आणि आपण कोणत्या तरी गोसावीकडे जातो आणि त्याला म्हणतो काहीतरी बघा आमचं. मग तो काय करतो? कोंबडा खा, असं म्हणतो. मग हे खरे संत नाही. हे संत फक्त भोळ्या लोकांना भुलवतात आणि हे भोळे लोक त्यांना सगळं दान करतात. पण खरे संत कोण आहेत? खरे देवऋषी कोण? तर खरे देवऋषी ज्यांनी विषय वासनांचा बिनवड केलेला असतो. अंतःकरणातून विषय वासना त्यांच्या अंतःकरणातून नाहीशी झालेले असतात. त्यांना संत म्हणतात. तेची संत त्याचा हेतू विठ्ठल. नेनते काही ताना टोना नामस्मरणावाचो. म्हणून खरे संत कोण? तर ज्यांच्या ठिकाणी फक्त विठ्ठलाचं ध्यान असतं, त्यांचा हेतू फक्त विठ्ठलाचा असतो, त्याला खरे संत म्हणतात. म्हणून आपण या खोट्या संतांना खऱ्या संतांना न ओळखता भोवत्याच्याच पाठीमागे लावतो. म्हणून सांगतात आणि खऱ्या संतांची भेट होण्याकरता पूर्वजन्माचे पुण्य लागते, तेव्हा खऱ्या संतांची भेट होते. पूर्व पुण्य जरी होती सावमुळे अंतराळामुळे रूप देते. आता तिसरा जन्मात काय सांगतो? भाग्य तरी धनपुत्र धारा निकटवास करा संता पायी. भाग्य कशाला म्हणतो आपण? भाग्य धनपुत्र दारा. धन पुत्र दारा म्हणजे कोण? बायको. यांना आपण भाग्य म्हणतो. संपत्ती गाडी पैसा आपण ह्या सगळ्यांना भाग्य म्हणतो. पण तुकाराम महाराजांना भाग्य म्हणत नाही. अरे भाग्य कोणते? अरे भाग्य संत संगतीशिवाय आपल्याला प्राप्त होणार नाही. अरे भाग्य म्हणजे संत संगतीशिवाय प्राप्त होणार नाही. आता धन, पहिला विचार करा धनाचा. धन मिळवतानाही दुःखच आणि सांभाळतानाही दुःखच आणि गेल्यावर त्याच्यापेक्षा जास्त दुःख. म्हणजे धन सुखाचं आहे का? म्हणजे नाही. याला भाग्य म्हणता येईल का? नाही. आता पुत्र महाराज, पुत्र एखाद्याला पुत्र नाही आणि तो नवस करतो आणि त्याला योगाने पुत्र होतो. नवस केल्यानंतर पुत्र होतो. पण तोच पुत्र मोठा होतो, तोच त्याचा मुलगा मोठा होतो आणि दारू पिऊ लागतो, व्यसन करू लागतो आणि त्याच बापाला शिव्या देतो. दारू पिऊन शिव्या देतो. मग त्यावेळेस काय म्हणतो? मला पोरगा नसता तरी चाललं असतं. मग ज्यावेळेस पोरगा नव्हता त्यावेळेस काय म्हणतो तो? पोरगा नाही, मला पोरगा पाहिजे. आणि आता काय म्हणतो? आता पोरगा नसेल म्हणून मुलगा होणे हे खरे भाग्य नाही. मुलगा कसा निघेल याच्यावर भाग्य. आणि दारा कोण? तर बायको कोण? बायको. एखाद्याला बायको नसते, त्याने मित्राकडे वशिला लावलेला असतो. माझ्या बरोबरींच्या दोनाचे चार हात झाले. माझा अजून 2च हात आहे. म्हणून तो मित्राकडे वशिला लावतो आणि वशिला लावल्यानंतर कसतरी याचं लग्न पार पडतं. लग्न झाल्यानंतर खरं भाग्य म्हणजे खरं लग्न होणे आणि बायको मिळणे ह्याच्यामध्ये खरं भाग्य नाही. तर खरं भाग्य कशात आहे? तर लग्न होणे आणि बायको मिळणे ह्याच्यामध्ये भाग्य नाही. ती बायको कशी निघेल याच्यात तुकाराम महाराज म्हणतात कर्कश बायको मिळण्यानंतर कशी फजित होते. कर्कश संगती दुःख उदंड फजिती. याच्यावरती एक उदाहरण देते. एका गृहस्थाला बायको नव्हती. एका गृहस्थाचं लग्न होत नव्हतं, पण त्याचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर त्याची बायको चांगली नव्हती, पण कर्कशी होती, खूप खट्याळ होती. एके दिवशी तो बाहेर निघाला. वाटेत जात असताना त्याला त्याचा मित्र भेटला आणि मित्र
नदीकाठी गेली नदीकाठी गेली आणि हाली आला. तो म्हणाला, नदीत जाऊ नको पुढची. ती म्हणाली, जाणार मी. ती गेली, बुडली आणि खरंच गेली. त्याला आनंद झाला आणि कटकट गेली ती. सांगायचं तात्पर्य काय? तर बायको मिळणे आणि लग्न होणे हे खरे भाग्य नाही. म्हणून अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, भाग्य कशात आहे? तर संत संगत भेटणे आणि संत संगत भेटणे हे खरे भाग्य. खऱ्या संतांची भेट होणे हे खरे भाग्य. भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा, निकटवास बरा संतापाय. निकटवास बरा संतापाय. आता आपण थोडंसं भजन घेऊया. आणि आपण म्हणतो भगवंत येत नाही. पण भगवंताला येत नाही असं म्हणतो. पण भगवंत बोलवल्याशिवाय कसं येणार हो? आपल्याला आपण तेवढं बोलवल्याशिवाय कसं येणार? तर मीराईने बोलवलं नाही का? कोण कहते भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. कोण कहते भगवान आते नहीं, तुम मीरा की जैसे बुलाते नहीं. भगवान आते नहीं, बुलाते नहीं. जैसे भगवान आते नहीं, तुम आके जैसे बुलाते नहीं. कोण कहते भगवान आते नहीं, तुम मीरा की जैसे बुलाते नहीं. कोण कहते भगवान आते नहीं, तुम मीरा की जैसे बुलाते नहीं. कौन कहते भगवान आते नहीं, तुम आके जैसे बुलाते नहीं. कौन कहते भगवान आते नहीं, तुम आके जैसे बुलाते नहीं. कोण कहते भगवान खाते नहीं, तुम जबरी के जैसे खिलाते नहीं. कोण कहते भगवान खाते नहीं, तुम जबरी के जैसे खिलाते नहीं. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, तुम सबरी के जैसे खिलाते नहीं. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, तुम सबरी के जैसे खिलाते नहीं. कोण कहते भगवान खाते नहीं, तुम जबरी के जैसे बुलाते नहीं. कोण कहते भगवान खाते नहीं, तुम जबरी के जैसे बुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, तुम सबरी के जैसे खिलाते नहीं. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, तुम सबरी के जैसे खिलाते नहीं. कोण कहते भगवान सोते नहीं, तुम माया चोरा की जैसे सुलाते नहीं. कोण कहते भगवान सोते नहीं, तुम माया चोरा की जैसे सुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान सोते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान सोते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं. कोण कहते भगवान सोते नहीं, तुम माया चोरा की जैसे सुलाते नहीं. कोण कहते भगवान सोते नहीं, तुम माया चोरा की जैसे सुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान सोते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान सोते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं. अच्युतं केशवं कृष्णनामोदरं नारायणं जानकी वल्लभम्. अच्युतं केशवं कृष्णनामोदरं नारायणं जानकी वल्लभम्. केशवं कृष्णदामोदरं जानकी वल्लभम. केशवं जानकी वल्लभं नारायणं. तर भगवंत खात नाही पीत नाही असं कोण म्हणतं? तर तुम्ही तसं भगवंताला बोलत नाही. या संतांनी भगवंताला बोलवलं, झोपवलं, खाऊ घातलं.
त्यांची सेवा केली पाहिजे. आपण मेल्यानंतर सगळं गाव म्हणतो माणूस लय चांगला होता, पण त्याच्या आधी काय म्हणतं? त्याच्या कधी मागते डोक्याला तापच नाही असं म्हणतो का? आणि मेल्यानंतर लय चांगला होता माणूस असं म्हणतो. पण माणसाने जीवनामध्ये येत असताना आपलं सामर्थ्य, आपलं व्यक्तिमत्व करून जावं म्हणतात शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व कसं होतं? शिवाजी महाराजांमुळे आज मी इथे या व्यासपीठावर माझ्या समोर बोलत आहे. शिवाजी महाराजांमुळे आज हे मंदिर उभं आहे. हा सत्ता शिवाजी महाराजांमुळे आहे. हे विठ्ठलाचं पंढरपुरातलं मंदिर हे देखील शिवाजी महाराजांमुळे आहे. शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आपण आज इथे आलो नसतो. शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आपण इथे नसतो. कारण शिवाजी महाराजांनी तेवढं व्यक्तिमत्व केलं. शिवाजी महाराजांबद्दल थोडासा पवाडा गायचा झाला तर शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला का नाही? मग आपल्याला जोरात सांगायला पाहिजे की नाही? अभिमान वाटला पाहिजे ना आपल्या शिवाजी महाराजांबद्दल. आपल्याला कुठेही जाऊ दे शिवाजी महाराजांचा बदल होऊ दे जोरात म्हणलं पाहिजे. काही माणसं लाजतात, भजनामध्ये टाळी वाजवताना लाजतात. कोणी आपल्याला बघते काय म्हणते का बघते? अहो घरामध्ये त्या बारक्या बाळाला पप्पी घेताना तुम्हाला लाज वाटत नाही? आणि भगवंताचं चिंतन, भगवंताचं नामस्मरण करायला आपल्याला लाज वाटते. लाज कशासाठी वाटते? तर भगवंताचं कोणी आपल्याला काय म्हणते. पण संत असे होते का? संत तुकाराम महाराज दुसऱ्यांच्या पाया पडून सांगत होते, तुम्ही भगवंताचं नामचिंतन करा, भगवंताचं नामचिंतन करा. का करावं सांगतात? तर आपलं पुण्य वाढावं, आपलं काहीतरी चांगलं व्हावं, भगवंताची आपल्याला भेट व्हावी, संतांची संगत घडावी याच्यासाठी संत सांगतात आपल्याला. पण आपण ते करत नाही. ही आपली पहिली चूक आहे. आपण भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर काय होतं? तुम्ही म्हणता काय होतं? भगवंताचं नामचिंतन केल्यावर काय होतं? पण भगवंताचं नामचिंतन केल्यावर तुम्ही
विठोबाच्या वाघाला सारे विठोबाच्या वाघाला सुंदर काळा वाघाला सुंदर काळा वाघाला आले गेले ते किती आले गेले ते किती देव छत्रपती आमचा देव छत्रपती उगाले मावळे आला नाही कुणाची भीती उगाले मावळे आला नाही कुणाची भीती ओ दगडूबाई तानाजी काय आमच्या जीवगवती ओ दगडूबाई तानाजी काय आमच्या जीवगवती नाव घेता म्हणाली नाव घेता म्हणाली गोड म्हणाली भागवती गोड म्हणाली भागवती चल गाजी रे कृष्णोगती चल गाजी रे कृष्णोगती तू गात्या विशाल तू गात्या विशाल तू गात्या विशाल तू गात्या विशाल देव छत्रपती आमचा देव छत्रपती उगाले मावळे देव छत्रपती आमचा देव छत्रपती उगाले मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय प्रभू रामचंद्र भगवान की जय जय श्रीराम तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी एवढं काही सोडलं तर आपल्याला नुसतं टाळ्या वाजवायला सुद्धा हात धुतले टाळ्या वाजवायला सुद्धा हात धुतले टाळ्या वाजवायला सुद्धा आलं नाही आपल्याला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी पगड जातीला एकत्र घेऊन स्वराज्य स्थापन केलं कसं केलं असेल टाळी वाजवताना आपला त्रास होतो यांनी कसं केलं असेल विचार करा जरा छत्रपती शिवाजी महाराजांनी 15 वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आत्ताचा तरुण 15 वर्षाचं काय करतो मोबाईल बघतो व्यसन करतो पण हे व्यसन आपल्याला पुढे जाऊन घातक आहे आपल्याला घातक आहे व्यसन नाही केलं पाहिजे व्यसन केल्यावर 5 महापापामध्ये व्यसन दारू पिणे हा पाप आहे महापाप आहे दारू पिणे महापाप आहे पण याच्यामधून सुद्धा आपण भगवंताचं नामचिंतन केलं तर ते सोडून भगवंताचं नामचिंतन केलं तर आपण जाऊ शकतो आता वाल्मिक ऋषी माहितीच असतील सर्वांना हे कोण होते आधी अल्लाह होता नंतर त्याचं काय रूपांतर झालं नामस्मरणाने नंतर काय रूपांतर वाल्मिक ऋषी मध्ये रूपांतर झालं मग आपण तर एवढे पापी नाही त्याची 7 रात्र भरली होती कशामुळे भरली होती माणसं मारून भरली होती 7 रात्र एक माणूस मारला की एक दगड त्या माणसाला टाकला अशी 7 रात्र भरली होती तर आपण तर तसे पापी नाही म्हणून भगवंताचं नामचिंतन करा वल्ल्यामुळे शतकोटी ग्रंथ लिहिले म्हणे शतकोटी ग्रंथ लिहिले त्याने आपल्याला सदा मूर्ख म्हणता येत शतकोटी ग्रंथ त्या वल्ल्यामुळे नामस्मरण करून लिहिले भगवंताचं नामचिंतन करून त्याने शतकोटी ग्रंथ लिहिले बरं त्यावेळेचं जीवन हजारो वर्ष त्यांना जगण्यासाठी होते पण आता तसे नाही लय झालं तर 70-80 मध्ये आपण मरून जातो तरीही म्हणतो काय तरुणपणात माऊंटेन मस्त राहायचं तरुणपणातच हे परमार्थ करायचा असतो म्हातारपणी काय गाडी वाजवायला येत नाही बोलता सुद्धा येत नाही आणि म्हातारपणामध्ये आपण म्हणतो माळ घालूया चावता येत नाही तेव्हा म्हणतो माळ घालूया तसं नाही भगवंताचं नामचिंतन हे तरुणपणात केलं पाहिजे तरुणपणातच भगवंताचं नामचिंतन भगवंताला लहान मुलांनी नामचिंतन केल्याला फार आवडतं आपण म्हातारपणात नामचिंतन करतो पण ह्याला जास्त महत्व नाही करायचं पण मरताना भगवंताचं नाव मुखात येणं एवढं सोपं नाही भगवंताचं नाव मुखात येणं मरता शेवटच्या क्षणी भगवंताचं नाम मुखात येणं हे कठीण आहे त्यासाठी आधी आपल्याला नामस्मरण करायचं आणि आधी आपण नामस्मरण केलेलं असतं भगवंत शेवटच्या
घ्यावी लागली 1,00,000 रुपये मिळेल. हा लाभ आहे का? नाही. खरा लाभ संत संगती गेल्यानंतर खरा खरा लाभ प्राप्त होता. खरा लाभ प्राप्त तर झालेली सेवा रामजी महाराज, सोमगिरी महाराज, वाटे महाराज, शंकर महाराज यांच्या चरणी अर्पण करते आणि सेवेला पूर्ण विराम. महाराज भोसले त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर ज्ञान देऊन ज्ञानाची अशी मुलगी त्यांनी तयार केली. बहुत जन्माचे साखरे किती जन्माचं पुण्य असेल आणि ते प्राप्त झालं आणि मुलगी खरंच घडली. अशा अनेकांच्या मुली घडाव्या आणि त्यांची पुण्य त्या ठिकाणी लाभावी यासाठी सर्वांना विनंती. आपल्या मुलाला कसं आपल्याला संस्कार द्यायचं, आपल्या मुलाला कसं घडवायचं हा प्रयत्न केला. आम्ही ज्ञानेश्वर जाऊन हरिपाठ हरिपाठ म्हणल्यावर म्हणत नाही कसं मुलीला हरिपाठ पाठ, पोराला पाठ, आता पोराला पण पाठ, आपल्याला पाठ, आई पण तेच काय लेकराचे हित वाही मामुलीची चित्त आयुष्यात कळवल्याच्या जाती घरी लाभावी करते. खरंच आईची सुद्धा कृपा, बापाची कृपा, आजोबाची कृपा आणि ते पुण्य म्हणून पुण्यवंत व्हावे येता सज्जनाची नावे नेगे माझी वाचा तुटी महालाभ सुखासाठी अशी कुमारी रुक्मिणी भोसले हिने आता आपल्या समोर ज्ञानाचा बोध केला, वर्षाव केला. त्याच्यासाठी सर्वांनी कौतुक करावे. आता विश्वास मुठी खेळे वागिले कोसावे कौस्तुभी मंदिरारी सावधानी जेलाची वेची साधो या सत्कर्मी रचिवायो गोपाल सुले पडो भेटले विनाची कृष्ण जाओ ईश्वर सुखाओ बोले वांचला तुझ्याओ राजा वर्ष सकलो बोल शिवशांती मंदिर आलो तू कोमले भेटू गया होता संतोषी रहो इतना चिंता मुझे लाओ बोले के आलो तू शांति संतोषी रहो आकर के पापी एक सहाय सर्वजना सुदेव मोहना सर्वसुखी ओम मोहि प्रियोति भजे गोवादी तुझे अपने आगे करतो प्रिय